लोकसभेसारखीच देवगाव येथील जनतेने विधानसभेची निवडणूक हाती घेतली. मतदान प्रक्रिया संपल्यावर कोणाला किती लीड मिळणार? कारण देवगाव म्हटलं की सोपल यांना लीड मिळत होता. परंतु गेली 2 वर्षापूर्वी सोपल यांची साथ सोडत रामेश्वर मांजरे यांनी देधक्का केला व राजेंद्र राऊत यांच्याबरोबर काम करण्याचे ठरवले. सोपल यांच्याकडे इनमीन 3 ते 4 समर्थक आहेत. ही खिंड कशी लढवणार हे उद्या 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यावरच कळणार आहे. जनतेच्या प्रक्रिया पाहू. मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. मी 1980 पासून बघतोय बार्शी तालुक्याचा विकास. पहिलं साहेबाचं लय भारी काय, आणि आता जे चाललंय बार्शीत काय चाललंय, जे धंदा करते त्यांना 2.5 लाख दंड, कोणाला 5 लाख दंड, कोणाला 5 लाख दंड. काय आता कशी पळाली, बाजूला पळायच नाही. साहेब जनार्दन मांजरे. आपण काय करता? मी शेती करतो. देवगावमध्ये साधारणतः किती टक्के मतदान झालं? हॅलो, अत्यंत दहशतीत चांगलं मतदान झालं. मसालेला किती टक्के झालं असं म्हणायचं? 75% झालं असेल असा माझा अंदाज आहे. किती लीड न मशाल गावामधून येता येईल? 75% जाईल की. धन्यवाद. चांगलं घ्या. आज आपल्या बार्शी विधानसभेची मतदान होतं. महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना बार्शी तालुक्यातलं अतिसंवेदनशील गाव म्हणून ज्या गावाकडं अगोदर बघितलं जायचं, त्या देवगावमध्ये सुद्धा अतिशय शांततेनं, संयमानं आणि निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं वातावरण ठेवून आमच्यातलं मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे. आम्ही फक्त आता येणाऱ्या 23 तारखेची वाट बघतोय की गुलाल हा आमचाच असणार आहे. बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा मतदान प्रचंड आमचा, म्हणजे माझ्या इथं चिन्ह दिसतंय की सोपल साहेब 30 ते 40 हजार मतांना निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे. प्रत्येक कार्यकर्ता मनापासून झटलेला आहे आणि त्याचं रूपांतर विजयामध्ये होईल. देवगावमधून साधारणतः किती लीड मिळेल सोपल साहेबांना? 49-51 होण्याची शक्यता आहे. 51% कोणाला पडतील किंवा 49% कोणाला पडतील. कारण देवगावमध्ये साहेब कसलेच फिरकलेले नाहीत. नाही, फिरकले जरी नसले तरी लक्षात घ्या, वातावरण खूप खेळीमेळीचं असल्यामुळं लोकशाहीचा उत्सव लोकांनी देवगावमधल्या प्रत्येकानं साजरा केलेला आहे. पुण्या मुंबईहून सुद्धा लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपलं मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे. देवगावमधल्या लोकांनी स्वतःची निवडणूक हातामध्ये घेतली असं म्हणायचं? 100% तसंच झालेलं आहे. जनतेनं आतापर्यंत मागच्या लोकसभेची इलेक्शन तशीच झाली होती पूर्ण महाराष्ट्रात. त्याला देवगाव सुद्धा अपवाद नाही. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. इथून पुढे कारण आमदार राजेंद्र राऊत यांनी देवगावमध्ये दोन्ही पार्ट्या एकत्रित केलेल्या होत्या, याबद्दल आपल्याला थोडासाही फरक पडलेला नाही असं म्हणायचं? नाही, राजकीय दृष्ट्या ते एकत्र आलेले असतील, परंतु ही निवडणूक ही जनतेची निवडणूक होती. प्रत्येक माणसाला मतदानाचा आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलेला होता आणि तो हक्क निश्चितपणाने या ठिकाणी बजावलेला आहे. आता साहेबांना साधारण लीड मिळतोय असं तुमचं म्हणणं आहे? 51-49 होणार. परंतु तालुक्यामधून काय परिस्थिती सांगू शकता? तालुक्यातनं मी सकाळपासून तालुक्यातले अपडेट घेतोय, अगदी शेळगावच्या कोपऱ्यापासून ते इकडे कोरेगावपर्यंत. आणि बार्शी शहर तर प्रत्येक निवडणुकीमध्ये दिलीपरावजी सोपल यांना प्रचंड असं मताधिक्य मिळत होतं. आता यावेळेसही मिळेल आणि त्याच्यामुळे विजय निश्चित आहे. रामेश्वर मांजरे. आमच्या गावात म्हणजे आमचं गाव अतिशय अतिसंवेदनशील असताना दोन्ही पार्ट्या एकत्र येऊन, म्हणजे रामेश्वर आबा मांजरे असतील, काटे असतील, आपले राहुल मांजरे, बालाजी मांजरे, दादा मांजरे सरपंच एकत्र येऊन त्यांनी जे काम केलंय, आज सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन विश्वास देऊन गावात इतर सुधारणा होणार आहेत इथून पुढं. तसं बघत गेल्यानंतर आमच्या गावात भरपूर सुधारणा होतील इथून. आपल्या गावचं 1536 असं मतदान झालेलं आहे आणि मला वाटतं की आपल्या गावातून बहुंना म्हणजे 1200+ मतदान मिळेल. आणि एवढं कारण आज गावाचा एकोपा बघितल्याच नाही का, जी लोकांचा उत्साह होता लोकशाहीवरती, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं हे करून जे झालं मतदान आपल्या गावात 1536, त्यामध्ये नक्कीच 700+ मतदान
कारण बोला. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर राजभाऊने लढलेल्या आहेत. यामध्ये राजभाऊने आजपर्यंत देवगावमध्ये कोणता विकास केला याबद्दल आपण काय सांगू शकाल? पाणी पुरवठा योजना असू द्या किंवा आता रस्ते बिस्ते योजना, आणि आम्ही भविष्यात भरपूर काही गावासाठी आणणार आहे. म्हणजे हे आता नवीन नवीन मुलं आहेत आमच्या गावातली, त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आम्ही स्वतः जे आमचे मांजरे कुटुंब आहे पहिल्यापासून आमच्या गावावर प्रेम करत आलेलंच आहे, आणि त्यांना एवढा विश्वास दाखवला. म्हणजे आमचे आबा रामेश्वर आबा असतील, हे जी पळणारी पोरं आहेत आमची, म्हणजे मांजरे असू द्या, कदम असू द्या, किंवा गावातले इतर लोक चव्हाण, म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन म्हणजे असा कुठलाही भेदभाव जातीभात न करता आमच्या गावात म्हणजे इतका उत्साह दिसला आज लोकांचा, की पुढे जाऊन नक्कीच ह्याचा आम्ही काहीतरी करून दाखवू. म्हणजे असं नाही की बाबा मतदान केलंय आम्ही गावातनं, पण ह्याचा पुढाकार घेऊन गावातल्या लोकांना काही शिक्षणाच्या सोयी असतील किंवा पुढं काहीतरी तालमीची, म्हणजे आमच्या डोक्यात विषय की व्यवस्था असेल की एक चांगली नवीन पिढी घडवावी शिक्षणाच्या बाबतीत असू द्या किंवा ह्या गोष्टी, तर आम्ही नक्कीच काहीतरी या 5 वर्षात करून दाखवू भाऊकडनं अशा. लोकसभेला आणि या विधानसभेला आपल्याला काही याच्यामध्ये फरक जाणवतोय? हो, फरक जाणवतोय, कारण भाऊनं जी बार्शी तालुक्यात केलेली विकास कामं आहेत राजाभाऊंनी, त्याप्रमाणे जे आपल्या म्हणजे गावात, म्हणजे गावाचं आपल्या भाऊनी वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे. पाणी पुरवठा असू द्या, कारण बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामं होती, हे कामं भाऊंनी अत्यंत म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना इथं गावात येऊन आपले विश्वास दाखवला की मी आहे बाबा तुमच्या पाठीमागं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. ह्या पद्धतीनं एकत्र तेच आमचं म्हणजे हेच. आपलं नाव काय? बालाजी सुरेश मांजरे. देवगावमध्ये साधारणतः एकूण मतदान किती आहे? 1900च्या आसपास मतदान आहे. टोटल मतदान 1900च्या आसपास आहे. 1992 मतदान आहे टोटल. त्याच्यापैकी किती मतदान झालंय? 1636 मतदान झालेलं आहे. आतापर्यंत हे मतदान सुरळीत पार पडलंय? हा, देवगाव हे अतिसंवेदनशील गाव असून त्या गावामध्ये प्रत्येक मतदानाचं भांडण तंटा होत असतो. ह्यावेळेस एकदम व्यवस्थितरित्या मतदान पार पडलेलं आहे. साधारणतः लीड कोणाला मिळेल असं काही सांगू शकताय का? ह्यावेळेस राजेभाऊ राऊत यांना 100% लीड भेटेल. साधारणतः कितीचं लीड मिळेल? एक 300-400 मताचा लीड भेटायला पाहिजे 100%. नमस्कार, मी रामदास मांजरे, बार्शी विधानसभा 246 मतदारसंघामधील आपलं देवगाव ग्रामपंचायत देवगाव. इथं आज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान अतिशय उत्तमरित्या झालेलं आहे. शांततेत सगळं मतदान होत आहे, आणि दरवर्षी जे आपल्या देवगावचं जे असतं तर ह्या 2 निवडणूक व्यवस्थित मतदान व्हायला लागले, त्यामुळं आम्हाला यावेळेस जेवढे आता लोक आहेत सगळे मतदान व्यवस्थित केलेलं आहे, आणि आपलं 1900 आसपास मतदान आहे. तर आज आपलं मतदान हे 1536 मतदान झालेलं आहे. मतदानाची टक्केवारी घसरली असं वाटत नाही का? नाही, तर गेल्या वेळेस जे विधान आपले हे होते लोकसभा होती त्याच्यापेक्षा यावेळेस मतदानामध्ये वाढ झालेली आहे व सर्वांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. पुणे मुंबईला जे लोक होते ते सुद्धा भरपूर प्रमाणात येऊन आपल्या इथं मतदान केलेलं आहे. बरं, गावामधील दोन्ही पार्ट्या एक झाल्यापासून गावाला सुख लागलंय असं म्हणायचंय का? हो, निश्चितच. पार्टी एक झाल्यामुळं गाव सगळं व्यवस्थित आहे, आणि त्याबद्दल सगळ्याचं आभारी म्हणलं तर आपले राजेंद्र राऊत यांचा आपण या ठिकाणी आभार मानू शकतो की दोन्ही पार्ट्या एक झाल्यात, आणि आमचं गाव पहिल्यापेक्षा एकदम व्यवस्थित आहे.